आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे, त्यानंतर अशा देखील चर्चा सुरू आहे की उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे एकत्र येणार आहेत अशी देखील चर्चा सुरू आहे. काय वाटतं, तुमचं मत काय यावर? काय वाटतं, तुमची भावना काय? माझी भावना म्हणजे उद्धव ठाकरे त्यांचंच आहे ना सीट आलेली सध्या. नाही सीट तर आलेली आहे, पण एकत्र येतील का? म्हणजे आता आगामी नगरसेवकांच्या निवडणुका आहेत, तर मग काय वाटतं तुम्हाला, एकत्र यावं किंवा तुमची भावना काय? दोन भावांनी एकत्र येऊन दे असं काही नाही. अच्छा, येऊ शकता असं काय सांगू शकत नाही ना आता, असं आहे. तुमचं मत काय? काय करावं त्यांनी एकत्र येऊन? एकत्र येऊन सर्वांसाठी चांगलं करावं, म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी सर्वांसाठी. म्हणजे मित्रा तू पण तयार ठेव थोडं. काय सांगाल, विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि कुठेतरी अशी देखील चर्चा आहे की उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे एकत्र येतील आणि निवडणुका लढवतील. काय वाटतं, तुमचं मत काय? माझ्या दृष्टीने तरी भविष्य काळामध्ये त्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, कारण की जर का मागचा काळ बघता दोघांनी खूप शिकलाय, दोघांचेही फेलियर झाले आहेत, तर त्या फेलियरमधनं दोघांनी शिकावे. दोघांचे जे त्यांच्याबरोबर काम करतात त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा त्यांना, आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी काहीतरी तोडगा करावा, जेणेकरून पूर्ण महाराष्ट्राचा फायदा होईल. काहीतरी एक पर्स्पेक्टिव्ह. काय सांगाल, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यानंतर अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत की उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे दोघे एकत्र येतील. काय वाटतं तुम्हाला, यावरती तुमचं मत काय? मत असं आहे की त्यांनी एकत्र तर यायला हवंय, बिकॉज सध्या जर आता बघायला गेलं तर मराठी लोक खूप गोंधळलेले दोन पक्षांमुळे की नक्की द्यायचं कुठे, आणि त्यामुळे काय होतं की मराठी माणसाची मतं विभागली जातात. त्यामुळे जर एकत्र आले तर मराठी माणसाला एक दिशा दिसेल की आपलं मत इथेच जाणार आहे. तर ते खरंच आले तर, एकत्र आले तर ही चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे मराठी माणूस कुठे कन्फ्युज नाही राहणार की आम्हाला नक्की कोणाला मत द्यायचं. जी आता मतं विभागली जातात त्यामुळे येत नाहीत सीट, तर तसा प्रकार घडणार नाही. आणि एकत्र आले तर एक खूप चांगलं विजन पण असेल महाराष्ट्रासाठी. मला पाणी पिऊन. काय सांगाल, विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत, त्यानंतर अशा देखील चर्चा सुरू झाल्या की राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येतील. काय वाटतं, तुमचं मत काय हवं? त्यांनी एकत्र आलं तर खूपच बरं आहे, कारण महाराष्ट्राचं भवितव्य नक्कीच दोन भाऊ एकत्र आले, कारण शेवटी काय बाळासाहेब ठाकरेंचीच पुढची पिढी आहे. जसं बाळासाहेब ठाकरेंवरती सगळ्यांनी विश्वास ठेवला होता, तसंच ह्यांच्यावरती पण महाराष्ट्र चांगलाच विश्वास ठेवेल. दोघं भाऊ एकत्र आले तर खूपच बरं आहे. महाराष्ट्राचं भवितव्य नक्कीच उच्चंभू आणि चांगलं होऊन जाईल. त्यामुळे गरज आहे, महाराष्ट्राची तरी गरज आहे की दोघांनी एकत्र व्हावं. तेच बोलणार मी, वेगळं माझ्या डोक्यात काही नाहीये. काय सांगाल, विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत, त्यानंतर जे आहेत अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येतील. काय वाटतं, तुमचं मत काय हवं? आनंदच होईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी खूप चांगलं आहे. तर मराठी माणसांसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे अशी माझी तरी इच्छा आहे. खूप छान होईल. काय सांगाल, विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यानंतर अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील. काय वाटतं, तुमचं मत काय यावरती? एकत्र आहे ही सगळ्या मराठी लोकांचं इच्छा आहे की त्यांनी एकत्र याव्या दोन्ही भावाने, पण ते इम्पॉसिबल आहे. दोघांची आपापली दुकानं आहेत, कोणी दुकान आपलं बंद नाही करणार, दुकान दोघांचं चालू राहणार. फक्त तुमचं आमचं बोलणं हे चालूच राहणार, एकत्र येणार एकत्र, पण ते कधी नाही येणार, ते होणार शक्य नाही. काय वाटतं, काय वाटतं तुम्हाला, विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत, त्यानंतर अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येतील. यावरती तुमचं मत काय? त्यांना प्रत्येक मराठी माणसाला हेच वाटतं की त्यांनी एकत्र यावं, परंतु त्या दोघांच्या मध्ये एक इगो हा शब्द आहे जो त्यांना एकत्र आणू देणार नाही. बस तेवढंच आहे. आले तर चांगलंच होणार मराठी माणसाचं आणि आपल्या महाराष्ट्राचं, पण शक्यता खूपच कमी आहे. विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत, त्यानंतर अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. यावर तुमचं मत काय? ही पहिली गोष्ट, एकत्र यावं
हे खूप वर्षापूर्वी वाटत होतं, पण ते शक्य झालं नाही. कारण जो तो माझा मीपणा दाखवत गेला. एक जुनी म्हण आहे, रांडावणी शिकेलं वाकडं तर खाम येलं चुलीतली लाकडं. त्यामुळे आता सगळ्यांच्या तोंडात लाकडं आलेली आहे, त्यामुळे आता त्यांना आठवण पडलेली आहे. आणि झालं तर उत्तमच आहे, कारण शेवटी मराठी माणूस एकमेकाचे पाय खेचतोय, याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही आहे. तर शक्य तितक्या लवकर एकत्र यावं आणि मराठी माणसाच्या सगळ्या समस्या त्वरित दूर करावा, आपापला इगो बाजूला ठेवून. हे माझं प्रामाणिक मत आहे. शिवाजी पार्कचा रहिवासी म्हणून मी दोन्ही यांना ओळखतो आणि त्यांच्यासाठी देवाकडे ही इच्छा करतो की त्यांनी लवकरात लवकर यावं, आपले मतभेद, आपला इगो, आपलं मी पण बाजूला ठेवून फक्त जनहितासाठी एकत्र व्हावं, हीच इच्छा.